तुम्ही जेव्हा सप्लाय बघितलं पहिले, बरोबर आहे, मागच्या वेळेला आपण सप्लाय बघितलं, त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता जी व्हॅल्यू डिटरमाइन होईल सेक्शन कुठला याचा, सेक्शन कुठला आहे 15 आहे ना. व्हॅल्यू ऑफ सप्लाय सेक्शन किती आहे, मग इकडे बघा, इकडे मी काढलंय टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय. हा चॅप्टर 4 आहे. हा आपण 15 बघितला आणि आपण ज्यावेळेस हा सप्लाय बघितला साधारण 8 बघितले. 9 पहिले घेतला होता आपण, सेक्शन 9 पहिले घेतला होता. सेक्शन 9 मध्ये काय होतं, इकडे इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, म्हणजे सप्लाईजवर टॅक्स लागेल. आता सप्लायवर टॅक्स लागेल आणि सेक्शन 15 प्रमाणे त्याची व्हॅल्यू डिटरमाइन होईल. सेक्शन 15 प्रमाणे, आता सेक्शन 15 प्रमाणे काय होईल, व्हॅल्यू डिटरमाइन होईल आणि टाइम ऑफ सप्लाय. आता गुड्ससाठी सेक्शन 12 आहे आणि सर्व्हिससाठी सेक्शन 13 आहे. आणि जेव्हा रेट चेंज होतो, नोटिफिकेशन काढून समजा रेट 12% आहे, त्याचा 18 झाला किंवा 18चा 12 झाला, तर नवीन रेट कधी लागू होईल, याच्याकरता सेक्शन 14 आहे. हे टाइम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय. टाइम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये पण इथे कळलं, सप्लाय असेल तर टॅक्स असेल. सप्लायवरती सेक्शन 9 प्रमाणे जो रेट नोटिफाय केला आहे, म्हणजे 5, 12, 18, 28 जो रेट नोटिफाय केला आहे त्याप्रमाणे टॅक्स लावायचा. आता ज्या वेळेस सप्लाय होतो त्यावेळेस जो गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय होतो तो इनवॉइसमध्ये रेकॉर्ड होतो. सप्लाय गुड्सचा आहे का सप्लाय सर्व्हिसचा आहे. मग इनवॉइसची आपली प्रोव्हिजन होती सेक्शन 31. सेक्शन 31 प्रमाणे काय करायचं आहे, इनवॉइस बनवायचं. आणि सेक्शन अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स याच्यात सेक्शन 35 आहे आणि 36 आहे ना. अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे. म्हणजे सप्लाय असेल तर टॅक्स लागणार आहे, नोटिफाईड जो रेट आहे त्याप्रमाणे टॅक्स लागेल. इनवॉइस बनवा सेक्शन 31 प्रमाणे आणि अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा सेक्शन 35-36 प्रमाणे. आता जो टॅक्स जमा करायचा आहे त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय असेल, जी व्हॅल्यू डिटरमाइन होईल सेक्शन 15 प्रमाणे त्याच्यावर टॅक्स लागेल. 5, 12, 18, 28 लागेल. आणि टाईम ऑफ सप्लाय म्हणजे कुठली वेळ असेल ज्या वेळेला गव्हर्नमेंटला टॅक्सपेयर टॅक्स देणं लागतो, ती वेळ गुड्सची सेक्शन 12 प्रमाणे, सर्व्हिसची सेक्शन 13 प्रमाणे ती फिक्स होईल. आणि टॅक्स कुठला लावायचा आहे, CGST, AGST आहे किंवा IGST आहे. याच्यासाठी प्लेस ऑफ सप्लाय हे आपल्याला नंतर आणखी बघायला लागेल. सप्लाय असेल तर टॅक्स लागेल ॲज पर सेक्शन 7 सप्लाय. मग सप्लाय आहे, सप्लाय टॅक्सेबल आहे किंवा सप्लाय एक्झम्प्ट असेल. सप्लाय एक्झम्प्ट असेल तर टॅक्स येणार नाही. मग तिकडे सेक्शन 11 प्रमाणे करमुक्ती होते. सेक्शन 9 प्रमाणे सप्लायवर टॅक्स लागतो. जो नोटिफाईड रेट आहे त्याप्रमाणे टॅक्स लागतो. जेव्हा सप्लाय होतो तेव्हा इनवॉइसच्या प्रोव्हिजन प्रमाणे इनवॉइस बनवायला लागतो. गुड्सच्या केसमध्ये गुड्स तसे डिलिव्हर होतील त्याच्या अगोदर किंवा डिलिव्हरी होताना ॲट द टाईम ऑफ सप्लाय. किंवा दुसरा सर्व्हिसला कसं आहे विदिन 30 days. आणि काही ठिकाणी काय बँक किंवा स्पेसिफाईड सप्लायरला काय दिलं आहे 45 दिवस. तुम्ही अगोदरचं काही विसरलात की लिंक विसरलात तर तुम्हाला पुढचं सेक्शन आपण का शिकतोय का समजतोय हे कळणार नाही. आणि तुम्ही जेव्हा नोटीस बघितले त्यामध्ये 4-5 सेक्शनचा रेफरन्स जातो. मग तुम्हाला ते 4-5 सेक्शन का दिलेत कारण त्याची किती लिंक आहे
जो डिफॉल्ट आहे टॅक्सपेअरचा त्याच्याशी लिंक आहे त्या 4-5 सेक्शनची, म्हणून नोटीसमध्ये ते 4-5 सेक्शन दिलेले असतात. आता ज्या वेळेस बघा कसे आहे, एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि एक होलसेलर आहे किंवा एक मॅन्युफॅक्चर आहे आणि त्यांनी डिस्ट्रीब्युटरला अपॉइंट केलं. यांच्यामधला व्यवहार कसा होतो किंवा तुमचे मॅन्युफॅक्चरर तुम्ही आहात, तुमचे गुड्स मी सप्लाय करतो, तुम्ही मला किती टक्के मार्जिन द्याल? 10%, 12%, 14%, ज्या कॉस्टने मी परचेस करीन आणि माझी सेल करायचं तर माझं मार्जिन किती असेल? काही कंपन्यांचं मार्जिन 14% असतं, काही कंपन्यांचं 12% असतं, काही कंपन्यांचं 10% असतं. जनरली ज्या ठिकाणी फ्रीजरमध्ये वगैरे गुड ठेवायला लागतात तर तो खर्च वाढतो डिस्ट्रीब्युटरचा, मग तिकडे मार्जिन थोडं जास्त असतं. ज्या ठिकाणी गुड्स आले त्याने ठेवले आणि सप्लाय केले तिकडे मार्जिन 10% असलं तरी चालतं. त्यामुळे 10%, 12%, 14% अशा प्रकारचं मार्जिन मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला देतो. मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरकडे गुड्स पाठवतो, त्यानंतर त्यांनी ते पुढे सप्लाय करायचे असतं. डिस्ट्रीब्युटर होलसेलरला माल पाठवेल तेव्हा तो सर्टन मार्जिन देईल त्याला. मग पेमेंट कसं करायचं? मॅन्युफॅक्चरर बोलतो मी तुम्हाला मार्जिन देईन 14%, पण पेमेंट मला विदिन अ वीक पाहिजे, पेमेंट मला ॲडव्हान्स पाहिजे, पेमेंट मला इमिजिएट पाहिजे, त्याप्रमाणे चालतं. आता डिस्ट्रीब्युटर समजा डीमार्टला सप्लाय करतो तर डीमार्टनी सांगितलं आम्हाला ह्या रेटनी माल पाहिजे आणि 1 मंथ क्रेडिट पाहिजे. मग ते 1 मंथ क्रेडिट डिस्ट्रीब्युटर डीमार्टला, बिग बाजारला देतो. हे त्यांचं पहिले डील होतं की काय स्कीममध्ये तुम्ही गुड्स विकणार, कशा प्रकारे पेमेंट करायचं. हे झालं एकदा, हे फिक्स झालं तर त्यानंतर त्या ॲग्रीमेंट परचेस ऑर्डर दिली जाते की एवढे गुड्स पाठवा. त्याचं काय ॲग्रीमेंट आहे ते जसं पहिले असतं त्याचप्रमाणे चालतं किंवा ते ॲग्रीमेंट प्रत्येक स्कीम वाईज बदलत असतं. याच्या पुढे जाऊन परचेस ऑर्डर आली का मग ते गुड्स ॲक्च्युली पाठवले जातात, त्याची डिलिव्हरी होते, सर्व्हिस असल्यात सर्व्हिस दिली जाते. आता ह्याप्रमाणे इनवॉइस प्रोव्हिजनप्रमाणे याचा इनवॉइस बनवला जाईल ना, डिलिव्हरी गुड्स होईल, सर्व्हिस दिली जाईल, त्याचा इनवॉइस बनवला जाईल. मग हे सगळं रेकॉर्ड होईल, अकाउंटमध्ये रेकॉर्ड होईल. त्यानंतर याचं मग पेमेंट टर्मप्रमाणे पेमेंट होईल, पैसे बँकेत डिपॉझिट होतील, चेक दिला जाईल, जे काय असेल त्याप्रमाणे ही एंट्री होईल. आता इथपर्यंत काय झालं? टॅक्स कधी द्यायचं? या प्रोसेसमध्ये जर सप्लाय होतोय तर एक्झॅक्टली ह्या एका डेटला परचेस ऑर्डर, एका डेटला इनवॉइस, एका डेटला पेमेंट, एका डेटला वेगवेगळ्या डेटला वेगवेगळ्या घटना घडतात ना बिझनेसमध्ये. तर गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची जबाबदारी टॅक्सपेअरवरती कधी? लक्षात घ्या. आता मला काय फॅन पाहिजे, मी फॅन कंपनीला ऑर्डर दिली, त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्या फॅनची किंमत 1 लाख रुपये होईल, 1 लाख रुपये ॲडव्हान्स द्या मग मी फॅन पाठवू. जसे मी 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले त्यांनी मला एका वीकमध्ये फॅन पाठवले. ठीक आहे, मी 100 फॅन मागवले, 1000 फॅन मागवले, जे काय मागवले त्यांनी मला 1 लाख रुपये सांगितले आणि त्यांनी एका वीकमध्ये पाठवले. आता ज्यावेळेस मी 1 लाख रुपये दिले, हे टॅक्स सकट दिले 1 लाख रुपये, तर ह्याच्यावरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी सप्लायरची जेव्हा पेमेंट मिळालं तेव्हा आहे का? याचं उत्तर येस असेल किंवा नो असेल. बरोबर आहे. जेव्हा तो गुड डिलिव्हरी करतोय तर इनवॉइस त्याला बनवायला पाहिजे ना. मग त्यांनी इनवॉइस बनवला, या इनवॉइसमध्ये त्यांनी टॅक्स रेकॉर्ड केला की हा टॅक्स मला एवढा टॅक्स घ्यायचा आहे. मग जसा तो टॅक्स रेकॉर्ड केला त्या डेटला तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो, हे ठरलं की नाही ठरलं? याचं उत्तर येस पण असू शकेल, नो पण असू शकेल. आपल्याला बघायला लागेल
की याची तरतूद काय या संदर्भामध्ये, आणि कुठे सांगितलं आहे की जर ॲडव्हान्स घेतला तर त्यावेळेस टॅक्स द्यायला लागेल, किंवा इनवॉइस बनवला तर त्यावेळेस टॅक्स द्यायला लागेल, किंवा मी तुम्हाला गुड्स दिले आणि त्यानंतर तुम्ही मला पैसे दिले, पेमेंट मिळालं मला, जसं पेमेंट अगोदर घेतलं तर टॅक्स आहे. एकतर कसं आहे, पेमेंट अगोदर घेतलं मग इनवॉइस बनवला असं होतं. तसं केव्हा केव्हा पहिले इनवॉइस बनवून माल पाठवला जातो आणि पेमेंट नंतर होतं, पेमेंट नंतर होतं. मग गव्हर्नमेंटला टॅक्स कधी द्यायचा, आलं लक्षात, कधी द्यायला पाहिजे हे तुम्हाला लॉजिकली वाटतं, मला लॉजिकली वाटतं, ह्याच्यावर डिपेंड नाही आहे. कुठे काय लिहिलं आहे याच्यावर डिपेंड. सर्व्हिस टॅक्सच्या केसमध्ये काय होतं की जर ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतलं तर टॅक्स द्यायचा. लक्षात घे, पैसे आले ना तुम्हाला, सर्व्हिस द्यायची तुम्हाला, ॲडव्हान्स घेतला, टॅक्स तुम्ही देणं लागू होता. ज्या डेटला पैसे आले त्या डेटला तुम्हाला टॅक्स देणं आहे गव्हर्नमेंटला, असं सर्व्हिस टॅक्समध्ये होतं. पण त्यामध्ये अशी तरतूद होती की जे छोटे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांनी इनवॉइस बनवला, त्यांना जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत त्यांनी सरकारला टॅक्स देण्याची गरज नाही. तुम्हाला पैसे आले तर आम्हाला दे. पण जे मोठे टॅक्सपेअर होते त्यांनी जसा इनवॉइस बनवला, पेमेंट नाही घेतलेला, इनवॉइस बनवला, तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही इनवॉइस बनवतोय, ओके, सर्व्हिस दिली, इनवॉइस बनवला, पैसे आलेले नाही अजून, पैसे महिन्याने येतील, पैसे 2 महिन्याने येतील. गव्हर्नमेंटचं म्हणणं तुम्ही इनवॉइस बनवला ना, टॅक्स द्या. एकच तरतूद आहे, इनवॉइस बनवला, टॅक्सपेअर छोटा आहे, त्याला काय होतं, जोपर्यंत पेमेंट येत नाही तोपर्यंत टॅक्स देऊ नका, पैसे आले टॅक्स देऊ. आलं लक्षात. म्हणजे छोट्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे भांडवल कमी आहे, भांडवल कमी आहे, त्यांनी सर्व्हिस दिली आहे पण पेमेंट नाही आलं त्याला, तर त्याच्यावरती बर्डन येऊ नये, त्याला आपल्या पॉकेटमधून टॅक्स द्यायला लागू नये, म्हणून त्याला काय दिली होती, सुविधा दिली होती गव्हर्नमेंटने की बा टॅक्स, तुला पैसे मिळाले नाहीत ना मग टॅक्स देऊ नको. पण जो मोठा बिझनेसमॅन आहे त्यांनी सर्व्हिस दिली किंवा सर्व्हिस देण्या अगोदर इनवॉइस एकदा बनवला, त्यांनी ज्या डेटला इनवॉइस बनला त्या डेटला त्याला टॅक्स द्यायचा. जो मोठा बिझनेस आहे, जर टर्नओव्हर जास्त आहे, नाही मी हे 3B फाईल करताना मी पण येतो ना पुढे, मी येतो ना पुढे, लक्षात घ्या. तुम्हाला कसं होतं की जेव्हा सप्लाय होतो तेव्हा गुड्सचा सप्लाय असेल तर इनवॉइस कधी बनवायचा हे सांगितलं आहे. सर्व्हिसचा सप्लायर होतो, इनवॉइस कधी बनवायचा हे सांगितलं नाही, त्याप्रमाणे तो बनवला किंवा नाही बनवला. टॅक्स देण्याची जबाबदारी कधी याचा सेक्शन बघतोय आपण. आणि जी टॅक्स देण्याची जबाबदारी तुमची फिक्स झाली या डेटला, तर नेक्स्ट मंथला तुम्ही GSR 1ला काय रिपोर्टिंग करायचं आहे ते रिपोर्टिंग करा आणि 3Bमध्ये टॅक्स द्या. समस्या ना काय, जो टॅक्स देणं मला मेमध्ये बनत असेल तो टॅक्स मी जूनला भरणार ना, पण जर मेला मला टॅक्स देणं मी लागू होतो हेच पुढे तरतूद नसेल तर मी टॅक्स देणार कसला. मी पेमेंट मला आलं रेसिपियंटकडनं, मी आउटवर्ड सप्लाय केला, इनवॉइस बनवला, टॅक्स देणं कधी लागतो, जर मेला लागतो तर मेचा टॅक्स आणि त्याविषयीची माहिती ही आपण GSR 1ला भरतो. आउटवर्ड सप्लाय विषयीची माहिती GSR 1ला भरतो. आउटवर्ड सप्लाय विषयी जर मला टॅक्स देणं असेल तर तुम्ही 3Bत पे करतो. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात, तुमची बरोबर विचार आहे की मग 3Bत तेव्हाच जाईल ज्या वेळेस तुमचा लायबिलिटी तुम्ही देणं आहे हे डिटरमाइन होईल मेला. सपोज तुम्ही ओव्हरटाईम केला, तुम्ही मेला ओव्हरटाईम केला, तुम्हाला ओव्हरटाईमचे पैसे किती मिळणार, तुमची जेव्हा सॅलरी होईल नेक्स्ट मंथ तेव्हा मिळणार ना. पण तुमचा ओव्हरटाईम रेकॉर्ड झाला पाहिजे ना मेमध्ये, तर 3 महिन्यांनी बोनस मिळतो, तर 3 महिन्यात बोनस किती टक्के असेल
हे डिपेंड आहे. मग 3 महिन्यात तो मिळतो हे जे दिलं आहे तिकडे, तर 3 महिन्याचा बोनस मिळेल किंवा इयरली बोनस मिळेल तर इयरली बोनस मिळेल, पण दिवाळीत मिळेल तर दिवाळीत मिळेल. हे ठरलं आहे ना तसं. तसं इथे कुठे ठरलं आहे की तुम्हाला हा टॅक्स तुम्ही यावेळेला देणं लागता. त्याचं नावच काय, टाईम ऑफ सप्लाय. ती सप्लायवर टॅक्स आहे ना. मग ती कुठली वेळ आहे, ज्या वेळेला सप्लाय झाला आहे मग त्या वेळेला टॅक्सपेअरला टॅक्स देण्याची जबाबदारी आलेली आहे. कळलं? मी एवढा वेळ का बोलतोय की हा सेक्शन समजून घ्यायला की हा कशा करताय याला थोडा वेळ द्यावा लागतो. याला सर्व्हिस टॅक्समध्ये नाव होतं पॉईंट ऑफ टॅक्सेशन. हा कन्सेप्ट सर्व्हिस टॅक्समध्ये आला आहे की पॉईंट ऑफ टॅक्सेशन काय. आता बघा आपल्याकडे काय लोक असं कुंडली मॅचिंग करून लग्न करतात ना. कुंडली बनवतात माहिती तुम्हाला, ज्यांना माणूस आपण कुंडली बनवतात. तर त्या बालकाचा जन्म झाला हे कधी ठरतं. अशी कुठली वेळ आहे की ज्या वेळेला ही जन्माची वेळ आहे, त्याची जी नाळ कापतात ना, तर आईपासून वेगळा करतात, जी नाळ कापतात ती कट केली जन्मदा. जोपर्यंत आईशी जोडलेला आहे ती नाळ, जोपर्यंत जोडलेली आहे तोपर्यंत तो इंडिव्हिज्युअल नाही आहे, वेगळा नाही आहे. आणि ते कापल्यानंतर ते मूल रडतं. त्याला जाणीव होते की आपण अलग जाऊ, आणि तेव्हा ते रडलं पाहिजे. म्हणजे ती नॉर्मल गोष्ट आहे. आलं लक्षात? तर तिथला इव्हेंट काय की जेव्हा नाळ कापली त्यावेळेस त्याचा जन्म झाला. तसं तुमच्याकडे अशी कुठली वेळ आहे की जिकडे ॲक्च्युली टॅक्स देणं लागतो, ती वेळ सांगा काय. टाईम ऑफ सप्लाय काय करतो, एक मेकॅनिझम दिलेलं आहे विच इज यूज टू डिटरमाइन द पॉईंट इन टाईम वेन द लायबिलिटी विल अराईज. ॲस्ट्रॉलॉजीमधलं काय मेकॅनिझम आहे की नाळ कापली तर तो वेळ रेकॉर्ड करा आणि त्या वेळेची वेळेला तुम्ही कुंडली बनवा. तसं इथे काय दिलं आहे, असं मेकॅनिझम आहे की डिटरमाइन ठरेल की कुठली वेळ आहे ज्या वेळेला टॅक्स देणं लागतो. सप्लाय इज डीम टू हॅव बीन मेड. सप्लाय झाला की नाही झाला, पण सप्लाय झाला तर मानलं जाईल. डीमचा अर्थ काय की त्या वेळेला सप्लाय झाला असं मानलं जाईल. टॅक्सेबल इव्हेंट अक्युअर्स म्हणजे टॅक्स देणं लागू झालं त्यावेळेला. सप्लायर इज एंटायटल्ड टू चार्ज GST टू कस्टमर. सर्व्हिस आहे टाईम ऑफ सप्लाय. सप्लाय इज रिलेव्ह टू डिटरमाइन ॲप्लिकेबल टॅक्स रेट. त्यावेळेला गुड्स आहे, सर्व्हिस आहे, काही आहे, त्यावेळेला जो ॲप्लिकेबल टॅक्स रेट आहे तो लागू होईल. ॲप्लिकेबिलिटी ऑफ द रिलिव्हंट प्रोव्हिजन, त्यावेळेची जी तरतूद असेल ती लागू होईल. ड्यू डेट आणि त्यानुसार त्या टॅक्सचा ड्यू डेट काय पेमेंटचं हे ठरेल. गुड्ससाठी सेक्शन 12 आहे, सर्व्हिसेससाठी सेक्शन 13. आता सेक्शन 14 कसा करताय, समजा एक सर्व्हिसचं काम चाललं आणि ती कंटिन्युअस सर्व्हिस आहे. 1 महिन्याचं काम पूर्ण झालं, इनवॉइस बनला, बरोबर. काय रेट लागेल, समजा 12 आहे ते 12 लागेल. पण जसं काम चालू होतं एका डेटला रेट चेंज झाला आणि 8% झाला. मग जुना रेट केव्हा लागेल, नवीन रेट केव्हा लागेल, इनवॉइस बनवा. तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट केलं, काम चालू केलं तेव्हा रेट 12% आहे. पण जसं कामाचा प्रोग्रेस चालू आहे इनवॉइस काय पहिलेच नाही बनत. जसं काम पूर्ण होईल इनवॉइस बनवायचं आहे. किती काम झालं आहे समजा त्याप्रमाणे इनवॉइस बनवायचं आहे ॲग्रीमेंटप्रमाणे. मग सेक्शन 14 सांगेल की मेथड ऑफ डिटरमाइनिंग द टाईम ऑफ सप्लाय इन देअर इज अ चेंज इन द रेट ऑफ टॅक्स. ओके, 12चा 18 होईल, 18चा 12 पण होऊ शकतो. रेट वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतो. दोन्ही केसमध्ये अगोदरच्या महिन्यात 12 होता, मग 18 झाला, किंवा अगोदरच्या महिन्यात 18 होता तो आता जर 12 झाला तर 18 घ्यायचा का 12 घ्यायचा, हे तुम्हाला सेक्शन 14 मुळे येतं. कशा केससाठी
सेक्शन 12 काय सांगतो की टॅक्स भरण्याची लायबिलिटी आहे. द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स. काय म्हटलं आहे? टॅक्स ऑन गुड्स. जी गुड्सवरती टॅक्स भरण्याची लायबिलिटी आहे, जबाबदारी आहे टॅक्स पेअरची, त्याची वेळ काय, टाईम ऑफ सप्लाय, हे ठरेल, डिटरमाइन होईल सेक्शन 12 प्रमाणे. हे 12(1) सांगतो. 12(1) काय सांगतो? तुम्हाला गुड्ससाठी बघायचं आहे टाईम ऑफ सप्लाय काय, तर तुम्ही हा सेक्शन बघा. कुठला बघा? 12. आणि 12(2) मध्ये फॉरवर्ड चार्ज असेल तर तुम्हाला फॉरवर्ड चार्जसाठी तरतूद बघायची. 12(3) मध्ये रिव्हर्स चार्जसाठी बघायचं. तुम्ही सप्लाय केला आणि तिथे तुम्ही जे गुड्स सप्लाय करताय त्यावर फॉरवर्ड चार्ज आहे, तर टाईम ऑफ सप्लाय 12(2) ठरवेल. पण जर तुमच्यावर जबाबदारी नाही आहे, तुमच्या रिसिपेंटवर आहे किंवा तुम्ही परचेस केलं आहे, तुम्हाला त्यावर टॅक्स द्यायचा आहे, तर टाईम ऑफ सप्लाय रिव्हर्स चार्ज 12(3). 12(4), 12(5), 12(6) हे सर्व्हिससाठी आणि गुड्ससाठी सेम आहे. 2 सेक्शन का करायला लागले? कारण की 13(2) मध्ये फॉरवर्ड चार्ज, सर्व्हिसचा 13(2) मध्ये. लक्षात घ्या. मग 13(1) काय सांगतो की 13(1) सांगतो की या सेक्शन 13 मध्ये सर्व्हिससाठी तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय करेल. 13(2) मध्ये फॉरवर्ड चार्जचा करेल, 13(3) मध्ये रिव्हर्स चार्जचा करेल. आणि वाउचर म्हणजे काय असतं? ते गिफ्ट वाउचर असतं किंवा असं वाउचर्स तुम्हाला परचेस करता येतं की तुम्ही वाउचर्स घेतलं तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. डिस्काउंट वाउचर कुपन्स. मग त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय? हे 12(4) मध्ये. जर 12(2), 12(3), 12(4) प्रमाणे टाईम ऑफ सप्लाय ठरवता येत नसेल तर मग 12(5) प्रमाणे ठरवायचं. रेसिड्युअल केस. आणि टाईम ऑफ सप्लाय ऑफ ॲडिशन इन व्हॅल्यू म्हणजे पेमेंट उशिरा केलं म्हणून त्याला डिलेड पेमेंटचा लेट फी, इंटरेस्ट, पेनल्टी असं लावलं असेल. 1 महिन्यात मला पेमेंट करायचं आहे सप्लायरला. जर मी 1 महिन्यात पेमेंट नाही केलं, जर 45 दिवस लागले, 40 दिवस लागले, तर 10-15 दिवस उशीर झाला असेल तर त्याच्यावर त्याला मला इंटरेस्ट द्यायचा, लेट फीज द्यायची. हे जर मी द्यायचं असेल तर मग त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय होईल? कळले तुम्हाला 5 सबसेक्शनमध्ये काय कळतंय? बारा 2 मध्ये काय दिलं आहे? द टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट्स नेमली. काय दिलं आहे? तुम्ही परचेस ऑर्डर कधी दिली, काय दिली आम्हाला घेणार नाही. ते काय म्हणतात की इनवॉइस कधी इश्यू केला, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. फॉरवर्ड चार्ज आहे ना, मी सप्लायर आहे, मी गुड्स तुम्हाला सप्लाय केले, तर इनवॉइसच्या प्रोव्हिजनप्रमाणे हा नॉर्मल सप्लाय आहे, कंटिन्युअस सप्लाय आहे. आणखी काय बघितलं होतं आपण सप्लायमध्ये? सेल और रिटर्न. नॉर्मल किंवा मिक्स तो विषय वेगळा आहे. तुम्ही जे म्हणताय हां, ते तुम्ही जे म्हणताय ते कंपोजिट आणि मिक्स सप्लाय तो विषय नाही आहे. सप्लाय जेव्हा तुम्ही करताय तेव्हा असं वन टाईम सप्लाय किती दिले गुड्स तो विषय संपला ना. पण आपण जेव्हा बघितलं तर इकडे सेक्शन 31 बघितला होता. सेक्शन 31 मध्ये काय होतं? एक 31(1) आहे, दुसरं इकडे 31(4) मध्ये कंटिन्युअस सप्लाय होता आणि 31(7) मध्ये काय होतं? गुड्स ॲप्रूव्ह केले तर सप्लाय. गुड्स तुम्ही विकायला ठेवा, विकले तर पैसे द्या, नाही विकले तर परत घेऊन जाऊ. त्याला काय म्हणतात? सेल और रिटर्न बेसिस. म्हणजे इनवॉइस कधी बनवेल? जर नॉर्मल सप्लाय तसे गुड्स दिले इनवॉइस बनलाच पाहिजे, पण कंटिन्युअसमध्ये वेगळी प्रोव्हिजन आहे. आठवतं की आठवते? आणि तिसरं काय होतं? गुड्स दिले, सेल करा किंवा परत करा.
जर त्यांनी कन्फर्म केले हा गुड्स मी सेल करतोय, मग इनवॉइस बनवा. आणि जर कंटिन्युअस सप्लाय, बघा मला आठवायला लागेल, मी खाली याद दिलं इकडे नोटमध्ये खालीच दिलं की 31(1) काय होतं, एक होतं रिमूव्हल ऑफ गुड्स, म्हणजे सप्लायर किंवा रेसिपियंट हे गुड्स डिलिव्हरी करणार, रेडी करणार, गाडीत भरून घेऊन जाणार, त्यावेळेला इनवॉइस बनवलं पाहिजे. अगोदर चालेल, बिफोर कधी करू शकता, जेव्हा गुड्सचं मुवमेंट होतं आहे, इनवॉइस मुवमेंट ऑफ गुड्स बिफोर और ॲट द टाईम ऑफ सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स. रिमूव्हलच्या आधी इनवॉइस बनवलं, हे अगोदर बघितलं आपण. आणि दुसरं काय होतं, गुड्स जागेवरूनच घेतले. डिलिव्हरी ऑफ गुड्स मेकिंग अवेलेबल. तुम्ही एखादा शॉप भाड्याने घेतला, तिथे फर्निचर रेडी आहे, AC लावलेलं आहे, इंटिरियर केलेलं आहे, तो व्यक्ती बोलला बा हे माझं आहे, हे दुकान बंद करतो मी, तुम्ही घ्याल का, 2,000 रुपये द्या सगळ्याचे, मी 8 लाख खर्च केला आहे. बरोबर आहे. हा जो सप्लाय आहे हा कसा आहे, जागेवरच सप्लाय आहे की डिलिव्हरी ऑफ गुड्स मेकिंग अवेलेबल. जेव्हा ते उपलब्ध होईल त्यावेळेस मुवमेंट नाही गुड्सची, जागेवर गुड्स घेतले, इनवॉइस बनला पाहिजे. हा काय झाला, नॉर्मल सप्लाय. मग इनवॉइस बनेल, 3 कॉपीज बनतील, बरोबर आहे याच्या. आणि कंटिन्युअस सप्लायमध्ये स्टेटमेंट, सक्सेसिव्ह स्टेटमेंट आणि पेमेंट बिफोर और ॲट द टाईम ऑफ. दर महिन्याला तुम्हाला मी स्टेटमेंट देईन काय सप्लाय केलं, किंवा मग तुम्ही मला दर महिन्यात पेमेंट करा, तर पेमेंट पहिले मिळालं का स्टेटमेंट पहिलं दिलं, इनवॉइस तेव्हा इश्यू करा. आणि तिसरं काय होतं, वेअर द गुड्स बिंग सेंट और टेकन ऑन अप्रूव्हल बेसिस सेल किंवा रिटर्न बिफोर. आणि मॅक्झिमम टाईम काय होता, 6 मंथ. 6 मंथमध्ये गुड्स त्यांनी परत नाही केले तर सप्लाय झाला, इनवॉइस बनला पाहिजे. हे आपण अगोदर बघितलं. मग आता आपण काय बघतो इकडे की द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. इनवॉइस कुठल्या वेळेला बनवायला पाहिजे होतं, त्यावेळेला इनवॉइस बनला पाहिजे. इनवॉइस त्यावेळेला बनला आहे ती इनवॉइसची डेट बघा. किंवा जर इनवॉइस वेळेत बनवला नसेल तर लास्ट डेट ऑन विच ही इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 31. कधी इनवॉइस बनवायला हवा होता, इनवॉइस जर वेळेवरती बनवला आहे तर ती डेट, इनवॉइस बनवायला ती डेट, किंवा लास्ट डेट जेव्हा इनवॉइस बनवायलाच पाहिजे होता, ह्या 2 मधली जी डेट अगोदर आहे, अर्लियर ऑफ द फॉलोइंग, ह्या 2 मधली अगोदर डेट जी येईल ती डेट टाईम ऑफ सप्लाय आहे. लक्षात, मला इनवॉइस बनवायला पाहिजे होता 31 मे, मी बनवला 1 जून. मी सिबिल भरेन कधी, GST या नियमाप्रमाणे. मी इनवॉइस बनवला 1 जूनला, पण ॲक्च्युली मी गुड डिलिव्हर केले 31 मेला. जर मी 31 मेला गुड डिलिव्हर करतोय, ॲक्च्युली सप्लाय करतोय, तर 31 मेला मी इनवॉइस बनवायला पाहिजे होता. म्हणजे द लास्ट डेट ऑन विच सप्लायर इज रिक्वायर्ड अंडर 31 काय, 31 मे. पण बनवला 1 जून, मग 1 जूनला बनवला तर मी सिबिल भरेन, म्हणजे माझ्या सोयीप्रमाणे मी जुलैला टाईम भरतो. पण नियम काय सांगतो, तरतूद काय सांगते की तुम्ही 31 जूनला इनवॉइस बनवायला पाहिजे होता, आणि त्यामुळे तुम्हाला हा टॅक्स जूनला जमा करायला पाहिजे, जूनच्या सिबिल भरायला पाहिजे हा टॅक्स. आलं लक्षात. आणि हे दिलं आहे क्लॉज A मध्ये. क्लॉज B मध्ये काय दिलं आहे, द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ज द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. म्हणजे जर इनवॉइस आणि पेमेंट यात जर पेमेंट नंतर आहे, इनवॉइस अगोदर आहे, तर ऑब्वियसली इनवॉइसवरती लायबिलिटी लागू होते. पण पेमेंट जर अगोदर घेतलं म्हणजे ॲडव्हान्स झाला. तर इथे काय पद्धत ॲक्च्युली होती वॅटमध्ये की ॲडव्हान्सवर GST नव्हता. जे गुड्समध्ये डील होत होतं, मग ते मॅन्युफॅक्चरर देऊ डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर देऊ होलसेलरला, तिथे कुठेही जेव्हा गुड्स दिले जायचे ॲडव्हान्सवरती, तिकडे वॅट किंवा एक्साईज ड्युटी नव्हती. आणि GSTमध्ये त्यांनी, आता इथे काय प्रॉब्लेम झाला की जर का ॲडव्हान्स मिळाला गुड्सचा तर गव्हर्नमेंट म्हणते आम्हाला टॅक्स पाहिजे. आणि मॅन्युफॅक्चररचं म्हणणं असं होतं की आम्ही ह्यूज क्वांटिटीवरती सप्लाय करतो आणि आम्हाला 4% मार्जिन मिळतं, 4% मार्जिनमध्ये आम्ही काम करतो.
डिस्ट्रीब्युटरला आम्ही 10% मार्जिन देतो, पण आमचं मार्जिन 4% आहे, 3%, 2%, 5%, खूप कॉम्पिटिशन आहे. आणि तुमचा टॅक्स जर का 12%, 18% आहे, आम्हाला जेव्हा ॲडव्हान्स मिळतो तेव्हा आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायला पैसे नसतात म्हणून मी ॲडव्हान्स घेतो. आणि ती बोलत की ॲडव्हान्स घेतला म्हणजे आम्हाला टॅक्स द्या. तर इज ऑफ डुईंग बिझनेस कुठे GST मध्ये? म्हणजे GST कायद्यामुळे आमचं जीवन मुश्किल होणार आहे. ॲडव्हान्सवर टॅक्स दिल्यामुळे आम्हाला जास्त भांडवल लागेल बिझनेसला, मला अडचण होईल टॅक्स दिल्यामुळे पैशाची. तर तुम्ही काय ॲडव्हान्सवरचे टॅक्स मागू नका. अशा प्रकारची मागणी इंडस्ट्रीने गव्हर्नमेंटकडे केली, लोकांनी केली की तुम्ही टॅक्स घेऊ नका. मग त्यानंतर गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलं की जे छोटे बिझनेसमॅन आहेत ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांनी ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची जबाबदारी गरज नाही, असं 13 ऑक्टोबर 2017 त्यांनी नोटिफिकेशन काढलं. छोटे व्यापारी काय, मोठे व्यापारी काय, सगळे काय बोलले की आम्हाला ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायचा आहे 18%, 12%, तर आमच्याकरता खूप त्रासदायक आहे, डिफिकल्ट आहे. तर तुम्ही विचार करा, आम्हाला हा ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायला लावू नका. मग गव्हर्नमेंटनी मागणी मान्य केली आणि 15/11/17 म्हणजे 15 नोव्हेंबर या डेटपासून गुड्सचे सप्लायर असतील त्यांना ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची गरज नाही, याच प्रकारे तरतूद लागू झाली. जी तुम्ही जर पॉवर बघायला याची तर सेक्शन 148ची पॉवर वापरून हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. सेक्शन 148 मध्ये काय पॉवर आहे, सेक्शन 148 मध्ये काय पॉवर आहे. कुठली पण नोटीस जी काढलेली असते ती कुठल्या पॉवरने काढले हे बघणं गरजेचं आहे. नोटिफिकेशन काय, नोटीस काय, त्यामध्ये पॉवर असते. हे बघा इकडे आलं, स्पेशल प्रोसिजर फॉर सर्टन प्रोसेस आलं. मग ते नोटिफिकेशन कुठला होता, काय नंबर आहे त्याचा, याचा काय नंबर आहे बघा, हा एक 40 आहे, दुसरा 66. गुड्ससाठी ॲडव्हान्सवरती टॅक्स द्यायला लागत नाही, हे कुठे दिलं आहे, ॲक्टमध्ये नाही आहे. मग 148च्या पॉवरनी हे नोटिफिकेशन काढलं आहे आणि ती नोटिफिकेशन काय आहे, 16/2017. काय दिलं इकडे, 40/2017 आणि 66 दोन आहेत ना. बारा 2 यामध्ये तेच दिलं आणि 1,50,00,000 1.5 करोड टर्नओव्हर त्यांच्याकरता काढले आणि हेच नोटिफिकेशन त्यांनी 66 तुम्ही काढून बघाल. हे 12 दिले, 13 दिलेले नाही, सर्व्हिसवरती आहे ॲडव्हान्स ऑर्डर. टाइम ऑफ सप्लाय गुड्स 12/2 आहे ना, ते नुसार टाइम ऑफ सप्लाय येईल.
आपल्याकडे हा जो बी आहे, हा बी काय केला त्यांनी, स्थगित केला. टाइम ऑफ सप्लाय गुड्स 12(2) प्रमाणे येईल. कळलं काय? तुम्ही वेळ देऊन वाचा, तुम्हाला अर्थ एवढाच निघेल की टाइम ऑफ सप्लाय ही जी बीची प्रोव्हिजन आहे, ही जी प्रोव्हिजन आहे यानुसार ॲडव्हान्सवरती टॅक्स नाही. फक्त 12(2) प्रमाणे ती जी डेट आहे, ज्या डेटला इनवॉइस बनवायला हवा होता, लास्ट डेट, आणि इनवॉइस बनवला, या 2 डेटमधली अगोदरची डेट काय, अर्लियर काय बघायचं आहे. अर्लियर्स ऑफ द फॉलोइंग. या नोटिफिकेशनमुळे काय झालं, बी क्लॉज इनॅक्टिव्ह झाला, स्थगित झाला. त्याचा प्रभाव राहणार नाही जोपर्यंत हे नोटिफिकेशन ते मागे घेत नाही गव्हर्नमेंट. हे मागे घेतलं तर मग ॲडव्हान्सवर टॅक्स लागेल, 12(2) लागू होईल. आता काय म्हटलं आहे, फक्त 12(2) प्रमाणेच टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन करा. ऑडिटला गेल्यावरती या गोष्टी लक्षात येतात की माल कधी पाठवला, बिल कधी बनवला, इनवॉइस कधी बनवला, किंवा कमी अमाऊंटचे गुड्स गेले तर हे गुड्स तुम्ही कधी पाठवले, इनवॉइस कधी बनवला. दोन्ही सेम मंथला आहे तर काय फरक पडत नाही. पण जसं 31ला गुड्स ॲक्च्युली सप्लाय झाला आहे आणि इनवॉइस बनवला 1ला, मग इथे महिना बदलतो ना टाइम ऑफ सप्लायमध्ये. म्हणजे 1 महिना गव्हर्नमेंट टॅक्स उशिरा मिळतो. एकाच महिन्यामध्ये 2 डेट मागे पुढे झाला तर काय फरक पडत नाही, टॅक्स त्याच महिन्यात मिळणार आहे, याला मिळायला पाहिजे. आता ह्यात परत काय होतं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल गुड्स रिसिव्ह अन अमाऊंट अप टू ₹1,000 इन एक्सेस. जर तुम्हाला मला 56,300 पाठवायचे आहेत, 56,300 तुम्हाला मला पेमेंट करायचं आहे 56,300, आणि तुम्हाला मी 57,000 पाठवले. 700 रुपये पुढे मी ऑर्डर दिलेली दुसरी त्याला ॲडजस्ट करू. तर 700 रुपये एक्सेस हे तुम्ही पुढच्या मध्ये ॲडजस्ट कराल किंवा हे ॲडव्हान्स म्हणून ट्रीट कराल. हे अप टू सप्लायरवरती आहे. कधीपर्यंत 1,000पर्यंत अमाऊंट जर एक्स्ट्रा मिळाली तर त्याच्यावरती ॲडव्हान्स म्हणून टाईम जमा करायची गरज नाही. पण आता ॲडव्हान्सची प्रोव्हिजनच ॲक्टिव्ह नाही, त्यामुळे याला 1,000 असो 10,000 असो एक्स्ट्रा आलेले त्यांनी काय फरक पडत नाही. पण सर्व्हिसच्या केसमध्ये असं नाही, 1,000च्या वरती अमाऊंट आली तर त्याच्यावरचा टॅक्स जमा करायला लागतो. अप टू 1,000पर्यंत ॲडव्हान्स म्हणून त्याला ट्रीट करा किंवा करू नका. हा ऑप्शन कोणावरती आहे, सप्लायरवरती. 700 रुपये एक्स्ट्रा आले, हा ॲडव्हान्स आला, टाईम भरला, वेल अँड गुड. नाही भरला तरी चालेल अप टू 1,000. पण गुड्सच्या तरतुदीमध्ये ॲडव्हान्सवर टॅक्सच नाही आहे, त्यामुळे या प्रोव्हिजनचा पण काही इफेक्ट राहत नाही. टाईम ऑफ सप्लाय काय असेल, या 3 केसप्रमाणे बघा टाईम ऑफ सप्लाय काय असेल. आता यामध्ये तुम्ही हे 3 सेक्शन आहेत गुड्सचे, बरोबर आहे ना. गुड्सचे 3 सेक्शन आहेत, पण यात पण कसं आहे, एकामध्ये गुड्सची मुवमेंट होते, मग गुड्सची मुवमेंट आहे का नाही ही एक केस मला बघायला लागेल. दुसरी केस बघायला लागेल गुड्सची मुवमेंट नाही आहे, डिलिव्हरी किंवा मेकिंग अवेलेबल, ही केस बघायला लागेल. तिसरं कंटिन्युअस सप्लाय आहे का, तिसरी केस बघायला लागेल. चौथी केस सप्लाय कसा होतो आहे गुड्सचा, ऑन ॲप्रुव्हल बेसिस. मग त्या डेट तुम्हाला बघायला लागतील की ह्याप्रमाणे इनवॉइस कुठल्या डेटला बनला आणि कुठल्या डेटला बनवायला हवा होता. या 2 मधली अगोदरची डेट काय, तो टाइम ऑफ सप्लाय असेल. काय कन्फ्युजन नाही ना. आता बघा, डिटरमाइन टाइम ऑफ सप्लाय बेसिस ऑन गिवन सिच्युएशन. एक काय की टाइम ऑफ सप्लाय वेन देर इज मुवमेंट ऑफ गुड्स आहे, टाइम ऑफ सप्लाय वेन देर इज नो मुवमेंट ऑफ गुड्स आहे. तिसरं टाइम ऑफ सप्लाय इन केस कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे, आणि तिसरं गुड्स ऑन ॲप्रुव्हल बेसिस. मी 4 केस काढल्या ना वरती, त्या 4 खाली दिल्या ना, बरोबर आहे ना. 31(1) प्रमाणे मुवमेंट आहे किंवा मग मुवमेंट नाही आहे. 31(4) प्रमाणे कंटिन्युअस सप्लाय आणि 31(7) प्रमाणे गुड्स ऑन ॲप्रुव्हल बेसिस. आता डेट कलेक्ट करा. आता याच्यामध्ये फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज हेही बघायला लागेल.
इथे पुढे मी बघा आता 12.2 आहे. याच्यामध्ये टाईम ऑफ सप्लाय गुड्स शॅल बी द डेट ऑन इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर और द लास्ट डेट ऑन विच इज रिक्वायर्ड. आता ही आपण तरतूद समजून घेतोय. याचा ॲडव्हान्सचा इफेक्ट नाही आहे, कारण की हे नोटिफिकेशन काढले, हे दोन ॲडव्हान्सवरती डायरेक्ट नाही आहे. आता खाली तुम्हाला एक बघा टेबल दिलं आहे. यात तुम्हाला माहिती दिलेली आहे की गुड्स रिमूव्ह कधी झाले. 1/1 झाले, हे रिमूव्हल ऑफ गुड्स आहे. इनवॉइस कधी बनला 2/1. हे योग्य आहे का? जर रिमूव्हल 1 झालं तर इनवॉइस 1 बनला पाहिजे. गुड्स इथून रिमूव्ह केले म्हणजे डिलिव्हरी गुड्स चालू केली. 2 इनवॉइस बनवला, 3 गुड्स मिळाले रेसिपिएंटला आणि त्यांनी 4 पेमेंट केलं. आता गुड्स कधी मिळाले ह्या माहितीचा आपल्या ह्या टाईम ऑफ सप्लाय काढण्यासाठी ह्या माहितीचा आपल्याला काही गरज नाही आहे. तसंच पेमेंट कधी झालं ह्याची पण गरज नाही आहे. गुड्स रिमूव्ह कधी झाले आणि गुड्स इनवॉइस कधी बनला ह्याची डेट अगोदर डेट काय 1/1. मग 1/1 टाईम ऑफ सप्लाय आहे. समजलं ना? तुम्हाला अननेसेसरी ही माहिती मिळेल, या माहितीची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला काय पाहिजे की 1 तारखेला इनवॉइस बनवला, 2 गुड्सचं मुवमेंट केलं, 3 पैसे आले, 4 गुड्स पोचले. समजलं ना? गुड डिलिव्हर केले, पैसे पाठवा. तुम्ही पैसे मला पाठवले 3 तारखेला आणि ॲक्च्युली 4 तुमच्या गावात तुमच्या शहरात गुड्स पोचले. टाईम ऑफ सप्लाय काय? इनवॉइस कधी बनला अगोदर, रिमूव्हल नंतर झालं, इनवॉइस अगोदर बनला, ओके. टाईम ऑफ सप्लाय 1 तारीख. दुसरा रिमूव्हल झालं 2 इनवॉइस बनला 1 गुड्स पोचले 3 पेमेंट त्यांनी अगोदर केलं होतं, ॲडव्हान्स दिला होता. आता ॲडव्हान्स दिला होता 31/12 पण ॲडव्हान्सवर टॅक्सच नाही आहे. इनवॉइस रिमूव्हल 2 इनवॉइस अगोदर बनला आहे. आता 1 काय 2 काय 3 काय 4 काय त्या डेटची जेवढी काय लायबिलिटी आहे ती त्याच महिन्यात रेकॉर्ड झाली आहे. नेक्स्ट महिन्याला मिळणारच आहे. मी म्हणाल काय एवढा फरक पडतो आणि एवढं काय ओपो करायचा. पण जेव्हा कसं होतं ही काठावरती होतं बघा. पुढे एक्झाम्पल बघा कसं आहे. 31/12 काय झालं गुड्स रिमूव्ह झालं आणि इनवॉइस बनवला 1 तारखेला. 31/12 ते 20 काय केलं रिमूव्हल केलं आणि इनवॉइस बनवला 1 जानेवारी. कळतं ना काय? 2 तारखेला गुड्स पोचले, 4 पेमेंट केलं. आता ही माहिती काय आपल्याला गरजेची नाही. गरजेचं काय इनवॉइस रिमूव्हल 31 झालं नाही, इनवॉइस 31 बनला पाहिजे. तो 1 बनवला तर नाही. भले इनवॉइस 1 बनला असेल, लायबिलिटी कधी होईल 31/12 होईल. मग 31/12 टाईम ऑफ सप्लाय होईल. म्हणजे जर 31/12 टाईम ऑफ सप्लाय आहे तर त्याचा टॅक्स 3मध्ये जानेवारीत जमा झाला पाहिजे, 3 भरला पाहिजे 31 त्यांनी डिसेंबरच्या. जेव्हा एका महिन्यात रिमूव्हल आहे आणि दुसऱ्या महिन्यात टाईम त्याचा इनवॉइस बनला आहे तर मग तिकडे काय होतं टॅक्स मिळण्याची गव्हर्नमेंटकडे देण्याची जी डेट आहे महिना आहे तो बदलतो ना एकदम. 1 तारखेला रिमूव्हल आहे, 31/12 इनवॉइस बनला आहे. रिमूव्हल कधी केलं 1 जानेवारी पण इनवॉइस बनवला 31/12 तर मग 31/12 काय येईल टाईम ऑफ सप्लाय. 31/12 रिमूव्हल केलं, इनवॉइस बनवला 1 या 31/12 तुम्हाला गुड्स पाहिजे, तुम्हाला बोला ॲडव्हान्स द्या 30 पहिले. तुम्ही 30 ॲडव्हान्स दिला, ॲडव्हान्सवर टॅक्स नाहीच आहे. मग 31/12 30/11 आहे, 1 महिना अगोदर ॲडव्हान्स घेतला आहे. 30/11 ॲडव्हान्स घेतला, मग प्रोडक्शन केलं, मग ॲक्च्युली प्रोडक्शन झालं आणि 31/12 रिमूव्हल केलं, इनवॉइस बनला 1/1. 31/12 काय येईल कळलं? ही कुठली केस झाली? ही मुवमेंट ऑफ गुड्स आहे अशा प्रकारे. आता नो मुवमेंट ऑफ गुड्स, नो मुवमेंट, गुड्सचं मुवमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारे. गुड्सचं मुवमेंट नाही, गुड्स जागेवरती मिळत आहेत. डेट ऑन विच गुड्स आर मेड अवेलेबल, गुड्स उपलब्ध करून दिले, ताबा दिला गुड्सचा, पजेशन दिला गुड्सचं. कधी 1 तारखेला 1 जानेवारी. इनवॉइस बनवला 2 तारखेला, पेमेंट केला 4 तारखेला. टाईम ऑफ सप्लाय काय होईल? गुड्स कधी दिले, इनवॉइस कधी बनवला, याच्या अगोदर काय आहे 1/1.
2 तारखेला गुड्स दिले, इनवॉइस बनवला 1ला इनवॉइस बनवला आणि 2ला गुड्सचा ताबा दिला. अगोदर काय इनवॉइस अगोदर बनला. याप्रमाणे टाईम ऑफ सप्लाय 1 आहे. हा तिसऱ्या केसमध्ये 2/1ला गुड्स दिले, 1ला इनवॉइस बनवला. पेमेंट मात्र अगोदर घेतलं होतं. 31/12ला पेमेंट घेतलं होतं, डिसेंबरला पेमेंट घेतलं, जानेवारीमध्ये गुड दिले. ॲडव्हान्सवर टॅक्स नाही आहे. त्यामुळे इकडे पण काय आलं, इनवॉइस कधी बनवायला पाहिजे, 1/1ला बनवायला पाहिजे. बनला अगोदर इनवॉइस, नंतर गुड्स दिले, तर 1/1 काय झालं. तिसरं 1/1ला गुड्स दिले, 4/1ला इनवॉइस बनवला, 3/1ला पेमेंट दिलं, तर इनवॉइस 4/1ला बनवला, गुड दिले कधी 1ला. मग रिमूव्हल जेव्हा झालं आहे किंवा उपलब्ध गुड जेव्हा झाले, इनवॉइस तेव्हा बनला पाहिजे होता. मग टाईम ऑफ सप्लाय 1. इथे टाईम ऑफ सप्लाय 1 दिली. काय गोंधळ नाही तुमचा, कन्फ्युजन नाही ना. 4 नंबरला काय केलं, 4 नंबरला काय केलं, हां तुमच्याकडनं मी पैसे घेतले 3 तारखेला, बरोबर आहे. इनवॉइस बनवला 4 तारखेला, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी गुडचा ताबाच दिला होता 1 तारखेला. ताबा दिला नाही तारखेला, मग गुड्स उपलब्ध करून दिले आणि इनवॉइस बनवला. या 2 मध्ये अगोदर काय, तो टाईम ऑफ सप्लाय. आपली प्रोव्हिजन काय सांगते की इनवॉइस इश्यू कधी करायला पाहिजे आणि इनवॉइस कधी इश्यू केला, एक डेट आहे आणि लास्ट डेट. ते गुड दिले ना तुम्ही, डिलिव्हरी दिली ना गुड्सची, ताबा दिला ना, तुम्ही इनवॉइस बनवला का, त्याच्या अगोदर बनवला टाईम ऑफ सप्लाय अगोदर. जर नंतर बनवला तर तुम्हाला ताबा कधी मिळाला, गुड कधी दिले, टाईम ऑफ सप्लाय तो आहे. आपण हेच बघतो त्यामध्ये वेगवेगळ्या डेटला. काय करोडोचा टॅक्स असेल, करोडोची अमाऊंट असेल आणि काय लाखाचा टॅक्स असेल, तर तिथे मग फार मोठी लायबिलिटी निघू शकते की एखाद्याने एखादा बिझनेस टेकओव्हर केला किंवा काय असेट टेकओव्हर केला. टेकओव्हर कधी केला ॲक्च्युली, पण डिसेंबरला. मग इनवॉइस कधी बनवला, फेब्रुवारीमध्ये. पेमेंट कधी केलं, जानेवारीमध्ये. मग तुम्ही टॅक्स जमा कधी करताय, 2 महिने लेट टॅक्स जमा केला तुम्ही, काही लाख रुपये 2 महिने लेट जमा केले. मग 2 महिन्याचा त्यांच्यावरती इंटरेस्ट त्यांच्याकडनं मागता येतो. त्यांनी इनवॉइस बनवायला पाहिजे होता. ते गुड्स ताबा दिला डिसेंबरला, ते इनवॉइस डिसेंबरला काय नाही बनवला, इनवॉइस बनवलं त्यांनी फेब्रुवारीमध्ये. पण ह्याची जर काही कुठलेही प्रूफ नसतील तर पण लायबिलिटी गव्हर्नमेंट त्याला त्याच्यावरती लादू शकत नाही. लक्षात घ्या. डॉक्युमेंट बनवले की हे जे गुड्स आहे, हे गुड्स मी तुम्हाला दिलेले आहे, हे तुम्ही कधी घेऊन जाऊ शकता. ओके. हे समजा मी डिसेंबरला केलं, की माझ्याकडे जुनी मशिनरी आहे, ही जुनी मशिनरी मी तुम्हाला दिली तुमच्या नावाने डिसेंबरला. मी ॲक्च्युली गुड्स दिले. मग जर तुमच्या नावे मी केले, हे जे गुड्स आहेत ते डिसेंबरला केले, तर तुम्ही लिगल ओनर झाला. तुम्ही मला पेमेंट केलं याचं जानेवारीमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये मी याचा इनवॉइस बनवला फेब्रुवारीमध्ये. जर मी गुड्स अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्हाला, तुम्ही रिसिपेंट आहे तुम्हाला, तर इनवॉइस मी इथेच बनवायला पाहिजे होता. पण मी इनवॉइस बनवला असता तर मला काही लाख रुपये भरायला लागले असते. म्हणजे मला पेमेंट जानेवारीमध्ये आलं आणि मी फेब्रुवारीमध्ये जर माझ्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलं की ही मशिनरी आपण दिलेली आहे, असे गोष्टी होतात. अरे पैशाने टॅक्स कुठं भरायचं. कसे जो व्यापारी असतो त्याला ही तरतूद लक्षात येत नाही आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या जो कन्सल्टंट आहे त्याला सांगितली नाही की आपण टॅक्स देणं लागतो का याच्यावरती, त्याला काही कळत नाही. डिसेंबर रिटर्न फाईल करून झाला, जानेवारीचा फाईल करून झाला, मग तो सांगतो अरे मला एक पेमेंट आलं आहे कारण की मी काय जुनी मशिनरी आहे ती दिलेली आहे, ती मशिनरी ते घेऊन पण गेले आणि त्याचं पेमेंट मला आलेलं आहे, त्याच्यावरती काय आपल्याला टॅक्स द्यायचा आहे का. अरे मग टॅक्स द्यायला लागेल.
पैसे बँकेत आलेले आहेत, टॅक्स द्यायला लागेल तुम्हाला, बनवा इनवॉइस, असं होतं. जर तुम्ही ऑडिट जरी केलं आहे सर की जानेवारीमध्ये पैसे आलेत आणि इनवॉइस बनला फेब्रुवारीमध्ये, तो बोलेल ॲडव्हान्स घेतला आणि मग आम्ही इनवॉइस बनवला. गुड्स अगोदर गेले होते, दिले होते. जर डिपार्टमेंटकडे याचा प्रूफ असेल तर तुम्ही बोला टाईम ऑफ सप्लाय चुकीचा आहे, तुम्ही हा टॅक्स फेब्रुवारी दिला, फेब्रुवारीत नाही डिसेंबरला द्यायला पाहिजे होतं. पण तो प्रूफ, बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे? डिपार्टमेंटवरती. लक्षात तुम्ही इकडे बघाल सेक्शन 155 आहे. सेक्शन 155 मध्ये ITCचा विषय आहे. बर्डन ऑफ प्रूफ. Where any person claims that he is eligible for input tax credit under this act, the burden of proving such claim shall be lie on such person. त्याची जबाबदारी आहे की तू ITC घेतला आहे, मी टॅक्स करे, मी ITC घेतला आहे, तर माझ्याकडे मी ह्या अटी शर्तीप्रमाणे मी हा ITC घेण्याकरता अधिकारी आहे हे मी प्रूव्ह करायचं आहे. हे डॉक्युमेंट त्या प्रकारे गुड्स मी घेतले आणि ITC मी घेतल्याबरोबर आहे, ते डिपार्टमेंट प्रूव्ह नाही करणार. पण दुसरी कुठली लायबिलिटी जर डिपार्टमेंट नोटीस काढतो तर त्यांच्याकडे त्याचे पुरावे पाहिजे की ही लायबिलिटी ते का मागतायत आणि कुठल्या बेसिसवरती मागतायत. म्हणजे सेक्शन 12 कुठला आहे हा बघतोय आपण, 12(2) प्रमाणे टाईम ऑफ सप्लाय चुकीचा आहे, म्हणून सप्लाय झाला डिसेंबरला आणि लायबिलिटी पे झाली आहे फेब्रुवारीमध्ये, म्हणून 2 महिन्याच्या जो काही तुम्ही उशिरा पेमेंट केलं आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट डिमांड होऊ शकतो. आलं लक्षात. म्हणजे जर ऑडिट कोण करत असेल तर त्याला ऑडिटमध्ये हा पॉईंट पण बघण्यासारखा आहे की ॲक्च्युली सप्लाय कधी व्हायला पाहिजे. ज्या डेटला सप्लाय झाला आहे त्याप्रमाणे इनवॉइस वेळेत बनला की नाही बनला आहे, किंवा जर त्याचा ॲडव्हान्स आला असेल तर गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्सवरती टॅक्स लागत नाही, पण सर्व्हिसच्या केसवरती ॲडव्हान्सवर टॅक्स लागतो. मग ते तरतूद बघायला लागते. आता तीच तरतूद आहे, फक्त सप्लाय कसं आहे, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. तुम्हाला बघायला तेच आहे की इनवॉइस कधी बनला, कधी बनायला पाहिजे, कधी बनवण्याची गरज आहे, रिक्वायर्ड आहे. कंटिन्युअसला कसं आहे की सप्लाय बिफोर और ॲट द टाईम ऑफ सक्सेसिव्ह स्टेटमेंट किंवा पेमेंट. कंटिन्युअस सप्लाय आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो एखादा कॉन्ट्रॅक्ट करतोय, तर तो विटा, सिमेंट, स्टील मागवत असतो, वेगवेगळे वस्तू मागवत असतो आणि सप्लायला बोलतो पाठवत राहा, महिना संपला का तुला मी पेमेंट पाठवतो किंवा स्टेटमेंट पाठवतो. आणि जर त्यांनी एक 5 लाखाचं पेमेंट केलं, ओके, आणि स्टेटमेंट जर आला 4 लाखाचं, 5 लाखाचं पेमेंट केलं त्यांनी आणि किती गुड्स मागवले, 4-5 लाख मागवले असतील ना, तो इनवॉइस बनवेल 4 लाखाचा, ती गुड्स पाठवले 4 लाखाचे, पण ह्यांनी 5 लाख रुपये दिले, 1 लाख एक्स्ट्रा आहेत ना, पुढच्या महिन्यात गुड्स पाठवशील तेव्हा इकडे ॲडजस्ट कर, किती रुपयावरचा टॅक्स द्यायला लागेल, 4 लाख का 5 लाख. सक्सेसिव्ह स्टेटमेंट किंवा पेमेंट आहे, त्यांनी पहिले काय केलं, पेमेंट पाठवलं 5 लाख, स्टेटमेंट बनलं त्यामध्ये ॲक्च्युली 4 लाखच गुड्स पाठवले होते. जेवढे गुड्स पाठवले त्याचा इनवॉइस ज्या डेटला पेमेंट पाठवलं त्या डेटला काही टाईम ऑफ सप्लाय येईल, किती रुपये गुड्स पाठवले, 4 लाखाचे, इनवॉइस बनव 4 लाखाचं. जर त्यांनी स्टेटमेंट काढलंच नाही, पेमेंटच मिळालं आहे, पेमेंट मिळालं ना 5 लाखाचं, इनवॉइस बनव 5 लाखाचं, बाकीचे गुड्स तो पुढच्या वेळेला पाठवेल. समजलं. एकतर स्टेटमेंट आहे किंवा पेमेंट आहे किंवा दोन्ही आहे. खाली डेट दिली, इनवॉइस बनला 25/5, डेट ऑफ स्टेटमेंट ऑफ अकाउंट आहे 16/5, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट आहे 20/5.
16/5ला काय पाठवलं स्टेटमेंट, 20 तारखेला पेमेंट आलं आणि नंतर त्यांनी काय बनवला इनवॉइस. अर्लियर काय पहिले काय स्टेटमेंट आणि पेमेंट याच्या अगोदर काय 16/5, मग 16/5 का होईल टाईम ऑफ सप्लाय. दुसरी केस 14/5ला इनवॉइस बनवला, 15/5ला स्टेटमेंट आलं, तर इनवॉइस बनवला ना मग पाठवलं स्टेटमेंट. 16/5ला पेमेंट आलं, ते इनवॉइस बनवला इकडे, तो अगोदर आहे, तर काय येईल टाईम ऑफ सप्लाय. म्हणजे जसं त्यांनी इनवॉइस बनवला 4 लाखाचा आणि काय माल पाठवला डिटेलमध्ये स्टेटमेंट पाठवलं, ते पाठवलं 15ला आणि पेमेंट आलं 16ला. मग पेमेंट 4 लाखाचे आहे, ॲक्च्युली 4 लाख यायला पाहिजे, त्यांनी 5 लाख पाठवले, तर टाईम ऑफ सप्लाय 4 लाखाचा सप्लाय झाला आहे ना, त्यांनी इनवॉइस बनवला आहे. मग लायबिलिटी 4 लाखावरच येणार. 5 लाख आले, ॲडव्हान्स आला 1 लाख, म्हणून त्याच्यावर टॅक्स देणं लागत नाही. तिसरी केस आता इथे कसं आहे दोन्ही हे बघा, 12/5, 10/5, 8/5. 12/5ला काय इनवॉइस बनवला, 10/5ला काय स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट अगोदर आहे इनवॉइस नंतर आहे, पेमेंट कधी पण असतो. 10/5 काय टाईम ऑफ सप्लाय. 6/5, 7/5 या दोनमध्ये इनवॉइस अगोदर आहे. हे जर दोन ह्या कसे हे समजा मंथली पाठवायचं, तर या 2 महिन्यांचं काय येणार. पण समजा असा काळ असेल ते काम 15 चालू केलं, 15 ते 15 महिना आहे किंवा मग 25 ते 25 असा महिना आहे, मग त्यात महिना चेंज होऊ शकतो. 30 दिवसांनी आम्ही स्टेटमेंट पाठवू किंवा 30 दिवसात पेमेंट करायचे आहे, पण 30 दिवस काम सुरू झालं 25 किंवा 26ला, मग पुढच्या 26पर्यंत 25पर्यंत काय पाठवायचं आहे स्टेटमेंट किंवा किती काम केलं. अदरवाईज या केसमध्ये महिना बदलत नाही, त्यांनी महिना मॅच करून घेतला, बा ठीक आहे 25 दिवस काम झालं ना, बनवा तुम्ही इनवॉइस, बनवा तुम्ही काय असेल ते स्टेटमेंट, पाठवतो पेमेंट. ॲप्रूव्ह आहे, गुड्स पाठवले, 6 महिन्यात इनवॉइस बनलाच पाहिजे मॅक्झिमम, किंवा त्यांनी ॲप्रूव्ह केले इनवॉइस बनवा. रिमूव्हल झाले 11/11, डेट ऑफ इनवॉइस 15/11, इनवॉइस बनवला. पुढे 6 मंथ कधी होतात 12/5. आता इनवॉइस बनला ना, इकडे इनवॉइस बनला तर टाईम ऑफ सप्लाय आला. दुसरी केस 1/11ला काय झालं रिमूव्हल झालं. ॲक्च्युली गुड्स फॅक्टरीने उचलले, मी तुमच्याकडे आणले, मग हे गुड्स विकायला ठेवा, तुम्ही आम्हाला नको, तुम्ही बघा ठेवा, विकले तर पैसे द्या, अदरवाईज मी पुढच्या आठवड्यात येईल, पैसे गुड्स परत घेऊन जाईल. आयदर पैसे द्या गुड्स विकले, अदरवाईज मला गुड्स परत द्या. बरोबर आहे, म्हणजे रिमूव्हल तर झाला इकडे, पण इनवॉइस बनण्याची गरज नाही 1/11ला. इनवॉइस कधी बनेल, तुम्ही ॲप्रूव्ह कधी केलं, मॅक्झिमम टाईम 6 मंथ 2/5पर्यंत. 2/5पर्यंत मी तुम्हाला गुड्स दिले 1/11, तर 2/5पर्यंत मी एकतर गुड्स परत घेऊन जाईल, किंवा तुम्ही ॲप्रूव्ह केले त्याच्या अगोदर तर मी इनवॉइस बनवेन. तुम्ही ॲप्रूव्ह केले 25/5ला, तुम्ही ॲप्रूव्ह केले 25/5ला, 2/5ला ॲक्च्युली काय होतं संपलं होतं पिरियड, मग 2/5 काय होईल 6 महिने पूर्ण झाले, मी तुला गुड्स परत घ्यायला येतो, तुम्ही राहू दे की मला लक्षात झालं नाही, मी तुला गुड्स परत द्या. तुम्ही 25/5ला बोलले हे पैसे घ्या, गुड ठेवले विकले मी, म्हणजे ॲक्च्युली तुमच्याकडे ॲप्रुव्हल 25/5 झालं, पण नियम काय बोलतो 6 महिन्यामध्ये ॲप्रुव्हल झालं नाही, तर ड्यू टू बी सप्लाय झाला, तो कधी सप्लाय झाला 2/5ला सप्लाय झाला, म्हणजे 2/5ला याचा इनवॉइस बनलाच पाहिजे. पेमेंट आलं 20/5ला, 25/5ला मी इनवॉइस बनवला, असं नाही चालत. ही जी डेट आहे 2/5, 6 महिने संपतात, तीच काय येईल टाईम ऑफ सप्लाय येईल. तुम्हाला इनवॉइस प्रोव्हिजन व्यवस्थित सगळ्या लक्षात घ्यायला लागतील. परत मी विसरला असाल तर तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय डंबा होईल. म्हणून मी परत ते सगळं इथे वर लिहिलं आहे की बघा हे सेक्शन व्यवस्थित समजून घ्या, आणि एक्झाम्पल मग मी त्याप्रमाणे घेतली, जेणेकरून तुमचे इनवॉइसचा सेक्शन पण क्लिअर व्हायला पाहिजे. 1 जानेवारी काय आहे रिमूव्हल, 3/7ला इनवॉइस बनवला, 6 मंथ कंप्लीट होतात 2/7ला, इनवॉइस बनवतात 3/7ला. ओके,
पेमेंट केलं 3/7ला, 2/7ला जर इकडे पूर्ण होत आहे 6 महिने, तर टाईम ऑफ सप्लाय तेव्हाच येईल. इनवॉइस पण तेव्हाच बनवला पाहिजे ॲक्च्युली, पण इनवॉइस नंतर बनवला, पण टाईम ऑफ सप्लाय कधी येईल? 2/7च येईल. 12/2 रिमूव्हल आहे, 10/3 इनवॉइस आहे, 6 महिने पूर्ण होतात 13/8. ओके. ॲक्सेप्टन्स ऑफ रिसिपियंट काय म्हटलं त्यांनी? 9/3. ॲक्सेप्टन्स काय म्हटलं? 9/3. हे पेमेंट नाही आहे, इथे ॲक्सेप्टन्स आहे. ॲक्सेप्टन्स कधी केला ते दिलं. ॲक्सेप्टन्स इथे मी म्हटलं तर 20ला केला आणि इनवॉइस 25ला बनवला. ॲक्सेप्टन्स 20ला केला, पण 6 महिने 2/5ला पूर्ण झाले, ॲक्सेप्टन्सच्या अगोदर पूर्ण झाले, तर टाईम ऑफ सप्लाय तेव्हा आला. पण ह्या केसमध्ये काय आहे? ॲक्सेप्टन्स 9/3ला केला, 6 महिने पूर्ण झाले 13/8ला, 9/3लाच केला आणि इनवॉइस बनवला 10/3ला, तर टाईम ऑफ सप्लाय 9/3ला येईल. गुड्स कधी दिले बघा परत. गुड्स दिले 12/2. हां, आता 12/2ला गुड्स दिल्यानंतर 12/2 नंतरची डेट काय आहे? 9/3. 9/3ला रेसिपियंट बोलला गुड्स राहू दे, मी घेतले, अप्रूव्ह करतो. पण 9/3 नंतर हे 6 महिने नंतर होत आहेत, या डेटला काय अर्थ राहत नाही. मग इनवॉइस कधी बनवायला पाहिजे होता? इनवॉइस 9/3लाच बनवायला पाहिजे होता, 10ला बनवला. तर ज्यांनी ज्यांनी अप्रूव्हल दिले त्यांची यादी आली. अकाउंटंट काय करतो? यादी मिळाली का इनवॉइस बनवतो. समजा यादी संध्याकाळी आली, मोठ्या कंपन्या अशा आहेत की त्यांच्याकडे नेक्स्ट डेला, समजा ते 10ला इनवॉइस बनवत असतील तर 9ची एंट्री होत नाही, बॅक डेटला एंट्री होते. सिस्टम त्यांनी सेट केला की आज आजच्या डेटला आजचीच एंट्री होती. म्हणजे अप्रुव्हल जर तिकडे 9/3ला आलं आहे की यादी पाठवली, बघा कालची अप्रुव्हल आहे, त्याच इनवॉइस बनवून टाका. अकाउंटला 9 तारीख मिळाली, 9 इनवॉइस बनवला पाहिजे, त्याला बनवता येत नाही, तू 10चा बनव, काही इलाज नाही. पण कायद्यानुसार त्याचा टाईम ऑफ सप्लाय हा 9 आहे. ओके. हे जर 31ला अप्रुव्हल झालं, 31ला त्याने ॲक्सेप्ट केलं आणि त्याला मिळाली यादी 1ला, तर 31लाच जाईल टाईम ऑफ सप्लाय. अदरवाईज 1 आणि 2 आणि 8 आणि 9 फरक पडत नाही काय. म्हणजे महिना चेंजेस असेल तर मग 1 महिना गव्हर्नमेंटला टॅक्स उशिरा मिळतो. आपण हे बघितलं 12/2 फॉरवर्ड चार्ज. आता 12/3 जे आहे हे इन केस ऑफ सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच टॅक्स इज पेड ऑर लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. रिव्हर्स चार्ज तुमचा फॉरवर्ड चार्ज आहे, तुम्ही गुड्स सप्लाय करताय. आपण या 3 केस काय बघितल्या? फॉरवर्ड चार्जच्या बघितल्या की तुम्ही जर का सप्लाय करताय, नॉर्मल सप्लाय असेल तर मुवमेंट ऑफ गुड्स असेल किंवा नसेल, किंवा मग नॉर्मल सप्लाय नसेल तर कंटिन्युअस सप्लाय असेल किंवा अप्रुव्हल बेसिसवर सप्लाय असेल, त्यानुसार इनवॉइस कधी बनवायला पाहिजे, इनवॉइस प्रोव्हिजनप्रमाणे ती डेट आणि इनवॉइस कधी बनवला ती डेट, या 2 डेटमधली जी अगोदरची डेट आहे ती डेट टाईम ऑफ सप्लाय आहे. फॉरवर्ड चार्ज कळला व्यवस्थित? रिव्हर्स चार्ज ब्रेक नंतर घेऊया. ओके, थांबूया इथे.